चालेल चालेल डायरेक्ट मला सांग तुझं किंवा माझं नाव आलं तर काय होईल फिक्सिंग झाले मॅच समजेल। जाधव तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळींनो आज तारीख आहे 22 एप्रिल आणि वार आहे शनिवार। तर आजच्या तारखेला श्री हनुमान जयंती आहे आणि आमच्या वाडीमध्ये श्री हनुमंताचं मंदिर आहे। तर तिकडे वाडीमध्ये मंदिर असल्या हनुमंताचं तर कोणत्याही देवाचं असलं तर त्याची जयंती असली की तिथे जयंती साजरी केली जाते। तर वाडीमध्ये आमच्या हनुमंताचं मंदिर आहे तर आज हनुमान जयंती साजरी करणार आहे। कालच रात्री सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे करमणीचा कार्यक्रम झाला। जवळजवळ रात्री 3-3:30 वाजले आणि सगळं आवरेपर्यंत 4 वाजून गेलेच आणि आता परत 6-6:30 वाजता मंदिरात जायचं आहे तिकडे। तर आता मी आता घरी आहे, आता मंदिरात जायचं आहे तिकडे। तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो। आजचा ब्लॉग आपल्या हनुमान जयंतीवरती असणार आहे। पूर्ण दिवसभरामध्ये काय काय घडणार आहे तिकडे मंदिरामध्ये, कारण लकी ड्रॉ वगैरे आणि अजून खूप काही इव्हेंट आहेत, कार्यक्रम आहेत। तर मी ते व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोणीही जर नवीन असेल चॅनलवरती तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला ब्लॉगला सुरुवात जीर्णोद्धार आणि जीर्णोद्धार झाला आणि त्यानंतर आता आरती पण झाली हनुमंताची आणि आता त्यानंतर आरती झाल्यानंतर आता छबिना निघणार आहे मंदिराच्या वाटल्या पूर्ण प्रदक्षिणा मारतील सगळेजण पालखीला घेऊन। तर आता त्याला सुरुवात होईल। तर मित्रांनो चला पुढे कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये।
इकडे दुपारचं जेवण चालू आहे. दुपारचे 2:15 वाजलेले आहेत आणि दुपारचं जेवण चालू आहे. रात्री पण जेवण असतं. तर आता ह्या साईडला इकडे पंगत बसले. जेवणाची पंगत बसलेली आहे. आता सगळेजण जे मागे राहिले सगळ्यांना जेवायला वाढतात ते मागे राहिले. हे मयूर अरे मयूर बाजूला कुठं बसला ओमकार जाधव काहीतरी जुगाड करतायत, काहीतरी बांधाबांधीची कामं करतायत. असं ते चांगली गोष्ट आहे, चांगलं काम करतायत. या साईडला वीरेंद्र ते काय करतायत ते बघतायत, पण त्यांना हात का लावत नाहीत, मदत नाही करतायत. आणि मित्रांनो ह्या साईडला आता मोठा कार्यक्रम होणार आहे. जुगाड झाला तर मंडळी ना आता आहे ना दुपारची वेळ झालेली आहे आणि जेवण वगैरे झाले सगळ्यांचं. आणि दुपारनंतर एक मोठा कार्यक्रम ठेवला होता. ह्यावेळी आगळा वेगळा असा कार्यक्रम की भव्य लकी ड्रॉ ठेवला आहे. ह्यावेळी वेगळा कार्यक्रम. तर याच्यामध्ये असं आहे की लकी ड्रॉ म्हणजे तुम्हाला समजलं असणार की चिठ्ठ्या वगैरे असतात, त्याच्यातून बॉक्समधून चिठ्ठ्या काढणार आणि ज्याचं त्याच्या चिठ्ठीमध्ये नाव असतं ते त्याला ते एक गिफ्ट असेल किंवा काय वस्तू असेल ते भेटणार. लकी ड्रॉ म्हणजे असं असतं की असा लकी ड्रॉ. तर यावर्षी आमच्या मंडळाने वेगळा काहीतरी असा कार्यक्रम ठेवला आहे. तर तो खूप मोठा कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये हा मोठी बक्षिसं आहेत. ह्या साईडला इकडे 32 इंचाची TV, प्रेशर कुकर, इतर इंडक्शन मशीन 3ला आणि 4ला. इकडे इस्त्री आहे आणि आकर्षक बक्षिसे अशी पण खूप सारी बक्षिसं आहेत. तर ह्या साईडला इकडे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे सगळी बक्षिसं. आणि हा एक बॉक्स आणि हा एक बॉक्स. तर ह्याच्यामध्ये सर्व चिठ्ठ्या आहेत. चिठ्ठ्या म्हणजे कागद आहेत, त्याच्यावरती नावं लिहिलेली आहेत प्रत्येकाची. आणि या साईडला माझ्याकडे अमोल जाधव आहेत, ते सध्या पुण्याला कामाला असतात. तर ते 1 दिवसाची सुट्टी काढून आलेत खास लकी ड्रॉसाठी, कारण त्यांनी चिठ्ठीमध्ये नाव दिलं आहे. तर ते अशा आशेने आलेत की चिठ्ठीमध्ये त्यांचं नाव येईल. तुम्हाला काय वाटतं ते चिठ्ठीमध्ये नाव येईल का तुम्हाला लकी ड्रॉमध्ये? अजिबात नाही, मी तिकीट फाडलीच नव्हती. का? मला माझे पैसेच नव्हते भरायला. 20 रुपये या साईडला अजूनही बक्षीस आहेत सगळी छोटी छोटी. पबजीचा पॅन. जय पबजी. बापू बाजूला नाही की डोक्याला लागेल, डोक्यावर केस कमी सेट झालेला आहे. सर्व बक्षिसे लावून वेगवेगळ्या प्रकारची बक्षीस आहेत. म्हणजे जास्त तर जेवणातलीच आहेत, म्हणजे घरगुती रोजच्या वापरातली बक्षीस आहेत. त्यासाठी वाडीतील सर्व ग्रामस्थांना पुन्हा विनंती करतोय की त्यांनी थोड्याच वेळात या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या हनुमान मंदिरामध्ये जमायचं आहे. त्यासाठी मान्यवर हे आपले शिल्प वाढवून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. मी हनुमंत राहायला त्यांनी आपल्याकडे बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बोल 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 बजरंग बली की. धन्यवाद.
आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय. मी खर तर आपली जी ग्रामीण कमिटी आहे त्यांच्या वतीने, त्यांच्या अध्यक्षाच्या वतीने मी मुंबई मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करेन की कार्यक्रम सुरुवात होण्यापूर्वी 2 शब्द बोलावे या कार्यक्रमाबद्दल. तर मी विनंती करतो अध्यक्षांना की आपण 2 शब्द बोलावे. आणि ह्याच्या पुढचे जे कार्यक्रम आपण नियोजन करू ते नक्कीच ह्याच्यापेक्षा चांगले होतील असे आम्ही दोन्ही मंडळाच्या वतीने आम्ही तुम्हाला आशा देतो आणि हा पुढील कार्यक्रम लवकर सुरू होईल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. तत्पूर्वी दोन्ही मंडळांनी जो हा लकी ड्रॉचा निर्णय घेतला व उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो हा म्हणजे घेण्याजोगे आहे. जसे क्रिकेटची स्पर्धा अनेक वर्ष आपण तो चालवित आलो आहोत, तसेच असे नवनवीन उपक्रम याच्या पुढे व्हावेत ही सर्व दोन्ही ग्रामस्थांना, दोन्ही मंडळांना मी विनंती करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिकीट 20 रुपयाची आहे, पण 10,000 रुपयाचे बक्षीस मला लागलं पाहिजे. हरकत नाही, कारण प्रत्येकाची आशा अपेक्षा असणारच. बघूया तो लकी विनर कोण आहे, स्वरूप कसं आहे ते मी मला आधी पहिलं सांगतो आणि मग आपण पुढे जाऊया. या आणि लकी नंबर, अरे कागद तो वेगळा झाला. अजय धगधग होतोय का? धगधग डायरेक्ट मला सांग, तुझं घेऊ माझं नाव आलं तर काय होईल? फिक्सिंग झाले नाही समजेल. ओ हो हो हो, मोबाईल नंबर आहे 7700018102. बक्षीस आहे, पावती आहे 20 रुपयाची. 3264 नंबर आहे, वाडीमध्येच लागलेला आहे. आंडाव आहे चव्हाण, जोरदार टाळ्या. रेडी आहे, नाव आहे, घेऊन दे फोटो काढून दे नंतर. नाव कन्फर्म कर पहिलं. काय करतो मलाच नाही जमून गेलं. अरे केस बदलला काय? सानवी चव्हाण, सानवी चव्हाण, साध्वी चव्हाण, सानवी चव्हाण. एक 3264 नंबर आहे. जयराम चव्हाण यांच्या सुपुत्री. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. टीव्ही लागलेला टीव्ही. मला आनंद याचा आहे की आपल्या वाडीमध्ये नया घर, नया टीव्ही. और खर तर यांनी एवढ्या लोकांचं मन नाराज केलंय, कारण ह्यांना टीव्ही लागलाय ना. नाही, मन नाराज नाही केलंय, कारण का त्यांच्या सासऱ्यांनी मंदिरासाठी खूप योगदान दिलं 100%. आणि हनुमंतांनी त्यांना त्याचा प्रसाद दिला. आपल्या शिंदेवाडीचा पहिला लकी ड्रॉ तो पण अशा व्यक्तीला पहिला नंबर मिळालाय ज्या व्यक्तीचं आपल्या या 2 मिनिटं डीजे, ज्या व्यक्तीचं आपल्या या मंदिरासाठी भरपूर असं योगदान आहे आणि त्या व्यक्तीला हे केल्यामुळे मला वाटतं आपल्या वाडीतील सगळ्यांना समाधान वाटलंय का? हो, जाऊन द्या त्यांच्यासाठी. जोरदार. आणि मला असं वाटतं हे जे बक्षीस आहे सचिन चव्हाण यांनी सुद्धा यायचंय, धावत यायचंय. तेव्हा झालं पाहिजे जेव्हा स्पार्क उडायला पाहिजे. रेडी राहा, बटन दाबायला, ते फुटल्यावर उडवा. जोरदार तुम्ही टाळ्या वाजवायच्या आहे. हॅलो, फोटो